श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे भोगी. या भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. भोगीच्या दिवशी मुख्य म्हणजे आपले भोग दूर होण्याचा दिवस, आपलं दुःख दारिद्र्य दूर होण्याचा दिवस. या दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपले भोग हे दूर होतात. भरपूर वेळा आपण म्हणत असतो की आपले भोग हे कधी संपतील काय माहीत. तर हे भोग दूर होण्याचाच उद्याचा दिवस. त्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भोगीच्या दिवशी भोगीची भाजी ही बनवली जाते. तर सर्वांनाच भोगीची भाजी ही माहीत असेल. अगदी आपले लहान मुले आहे त्यांना भोगीच्या भाजीबद्दल जास्त माहिती नसेल, पण आपण देखील त्यांना या भोगीच्या सणाबद्दल माहितीही दिली पाहिजे. तर इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती. म्हणून हे पीक वर्षानुवर्षे अशीच पिकत राहावं या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते. हिवाळ्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. या पदार्थांमधून उष्णता येते, ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होते. या भोगी सणाच्या दिवशी आपल्याला सकाळीच उठायचे आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ हे आवर्जून टाकायचे आहे. तसेच तुम्ही तीळ हे बारीक करून घेऊ शकता आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जे काही उठणं आहे ते आपल्या शरीराला लावायचं आहे आणि मग तुम्ही अंघोळ करायची आहे. तसेच आपण या दिवशी केस देखील आवर्जून धुवायचे आहे. मग घरातील अगदी छोटे बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाला आपण केस हे आवर्जून धुवायला लावायचे आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ हे आवर्जून टाकायचे आहे. तीळ टाकताना तुम्ही सफेद तीळ हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावे आणि त्या अगोदर आपण जसे दिवाळीला उटणं लावतो तशा पद्धतीने आपण तीळ हे बारीक करून घ्यावे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकावी आणि अशा प्रकारचं उटणं आपण जर संपूर्ण शरीराला लावलं तर आपलं शरीर हे निरोगी राहतं असे देखील म्हणतात. भरपूर ठिकाणी शरीराला हे उटणं लावण्याची प्रथा आहे, तर काही ठिकाणी ही प्रथा नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही देखील हे लावू शकता. तसेच जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर या आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल देखील आवर्जून टाकावं. गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे. गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावी. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. मग आपण या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये सफेद तीळ आणि 2 थेंब गंगाजल टाकून आंघोळ ही सर्वांनीच करायची आहे. तसेच यानंतर आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे. न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल. याचा अर्थच आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. भोगी हा उपभोगाचा सण आहे. या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. तर या दिवशी आपल्याला संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे. तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा दिवा लावू शकता. तर आपल्याला कणकेचा दिवा घ्यायचा आहे. मान्यतेनुसार गव्हाच्या पिठाचा दिवा अतिशय शुभ मानला जातो. तुम्ही पाहिले असेल की शुभ कार्यामध्ये पुजाऱ्यांकडून कणकेचा दिवा देवासमोर प्रज्वलित केला जातो. असे म्हणतात की कणकेच्या दिव्याने देव प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतात. त्यामुळे आपण या दिवशी कणकेचा दिवा हा आवर्जून बनवायचा आहे. कणकेचा दिवा बनवताना आपण त्यामध्ये मीठ हे टाकायचं नाही. अगदी कडक कणिक मळून घेतली आणि त्याचा दिवा तुम्ही बनवला तरी पण चालेल. हा दिवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी प्रज्वलित करू शकता. तर दिव्यामध्ये आपल्याला तेल हे टाकायचं आहे. मग तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल या दिव्यामध्ये टाकू शकता. तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही आपलं साधं तेल टाकलं तरी पण चालेल. फक्त तेल घेताना ते तेल खरकट नसावं असं तेल आपण घ्यायचं आहे. तर दिवा प्रज्वलित करताना प्रथम आपण भोगीचा जो नैवेद्य आहे तो आपण अर्पण करून घ्यायचा आहे. मग आपण जी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आहे ती घ्यायची आहे. त्यावरती भोगीची भाजी ठेवायची आहे आणि तोच नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे. नंतर आपण एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ हे अखंड असावे. तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे. त्यानंतर कणकेचा दिवा घ्यायचा आहे. कणकेच्या दिव्याला देखील आपण हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे
आणि या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे, तिळाचं किंवा मोहरीचं किंवा शुद्ध तेल टाकू शकता। त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि लाल चंदन असेल तर लाल चंदन देखील तुम्ही त्यामध्ये टाकू शकता। लाल चंदन नसेल तर तुम्ही त्यामध्ये थोडेसे कुंकू हे टाकायचं आहे आणि असा दिवा आपल्याला देवासमोर लावायचा आहे। मग आपण मनोभावे प्रार्थना करायची आहे की आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे, संकटे ही दूर होऊ दे किंवा तुमच्या मुलांच्या जर काही इच्छा असतील, मनोकामना असतील तर त्या देखील तुम्ही मागू शकता। भरपूर वेळा असे होते की मुले अभ्यास तर करतात पण त्यांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा अनेक अडचणी असतात, आर्थिक टंचाई असते, पैसा हा येत नाही, पैसा आला तर तो स्थिर राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो। तुमच्या ज्या काही अडचणी, अडथळे आहे ते तुम्ही सर्व देवाला सांगायचे आहे आणि आपण हे तीळ तिथे दिव्यामध्ये दिवसभर तसेच रात्रभर तिथेच ठेवायचे आहे। आपण जेव्हा हा दिवा प्रज्वलित करू तेव्हा आपल्याला भगवान विष्णूच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा या मंत्राचा जप करू शकता। तसेच तुम्ही शनिदेवाचा जो मंत्र आहे, नीलांजन समाभासम रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तमानमामि शनेश्वरम या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता। आपल्याला हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे। तुम्हाला 108 वेळा म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता। त्यानंतर आपल्याला तो दिवा रात्रभर तिथेच ठेवायचा आहे। हा दिवा आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायचा आहे। हा दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करत असतो तेव्हा तो दिवा लगेच विझणार नाही याची आपण काळजी घ्यावी। निदान तो दिवा आपण 1 तास तरी चालू ठेवायचा आहे। अशा पद्धतीने आपण त्यामध्ये तेल टाकायचे आहे। दुसऱ्या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला हा दिवा उचलायचा आहे आणि आपल्याला एखाद्या झाडाखाली हा दिवा ठेवायचा आहे। मग कोणत्या पण झाडाखाली तुम्ही हा दिवा ठेवू शकता किंवा एखाद्या झाडाखाली मातीमध्ये देखील तुम्ही हा दिवा पुरून टाकू शकता। हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यामुळे तुमच्या मनोकामना या नक्कीच पूर्ण होतील। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।